जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत आता तिन्ही योजनेचे पैसे एकदाच येणार आहेत। सविस्तर बातमी आपण जाणून घेऊ, कोणत्या त्या तीन योजना आहेत या संदर्भात सुद्धा सविस्तर बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण अधिकृत जे आर्टिकल आहे तिथे आपण आलेलो आहोत आणि याच्या संदर्भात सविस्तर बातमी कोणत्या तीन योजना आहेत या संदर्भात सविस्तर बातमी आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, फक्त आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वांना माहिती आहे, सुरुवातीस पहिली योजना आहे पीएम किसान योजना। आता या पीएम किसान योजनेचे पण पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। सर्वांना माहिती आहे की पीएम किसान योजनेचे अखेर जो हप्ता आहे तो 19 हप्ता आलेला आहे आणि आता खात्यामध्ये वितरित होणार आहे। तो कधी होणार आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। अधिकृत घोषणा कोणी केली आहे ते कृषी मंत्री जे आहेत त्यांनी केलेले आहे। केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत त्यांनी घोषणा केलेलीच आहे। या संदर्भात आपण पुन्हा एकदा सविस्तर बातमी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत 19 हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा एकंदरीत आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले। 19 हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर त्या अनुषंगाने पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक आहे। सुरुवातीस आपण पहिली योजना पाहत आहात की पीएम किसान योजनेचे पण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यासाठी तो हप्ता येण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, ई-केवायसी प्रक्रिया तुमची जर पूर्ण नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, कारण की ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर निश्चितच मित्रांनो, दुसऱ्या योजनेविषयी आपण माहिती सांगण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर एकंदरीत मित्रांनो, दुसरी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। सर्वांना माहिती आहे, ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 10,000 रुपये टाकण्यात आले आहेत। आता 6वा हप्ता पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा पण आता हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अखेर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। मित्रांनो, तो येण्यासाठी काय काय काम करायचे आहेत या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता नमो शेतकरी जे आहे या नमो शेतकरी योजनेचा पण आता हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे आणि निश्चितच हा हप्ता जो आहे नमो शेतकरी योजनेचा तो येण्यापूर्वी काय काय कामे करायची आहेत त्या संदर्भात सुद्धा नमो शेतकरी योजनेस काही कामे करायची नाहीत, पण तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्या संदर्भात काही कामे करावी लागणार आहेत। प्रमुख 3 प्रॉब्लेम असतात, ते तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा आणि तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता घ्या। तर मित्रांनो, आता दुसरी योजना आपण पाहू लागलो की नमो शेतकरी योजना। ही नमो शेतकरी योजना पण नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत। एकंदरीत 5 हप्ते टाकण्यात आलेला आहे। आता येणारा कोणता हप्ता आहे तर 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे। मित्रांनो, 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। तो येण्यापूर्वी मित्रांनो एक काम करा, पीएम किसान योजनेचं स्टेटस काढा। पीएम किसान योजनेमध्ये काही त्रुटी असेल तर पण दुरुस्त करणं अत्यंत आपण दुसरी योजना बघलेली आहे की नमो शेतकरी योजनेचा आपण 6वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। दुसरी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे आणि आतापर्यंत किती हप्ते तुमच्या खात्यामध्ये आलेत मित्रांनो, आपण सविस्तर माहिती त्या योजनेविषयी सांगलेली आहे। तर तिसरी योजना सुद्धा आपण सांगण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर दुसरी योजना होती नमो शेतकरी योजना, पहिली होती पीएम किसान आणि तिसरी योजना आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। तर मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना सुद्धा जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे। निश्चितच तो हप्ता जो आहे तो फेब्रुवारी महिन्याचा असणार आहे, कारण की तो पण हप्ता आता फेब्रुवारी महिन्याचा पण येणार आहे आणि तो हप्ता 2,100 रुपये म्हणजे 2100 रुपयाचा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि निश्चितच
निश्चितच 2100 म्हणजे 2100 रुपये जे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी तिसरी योजना आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्या दोन योजना आहेत म्हणजे नमो आणि PM. तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी योजनेचे पण हप्ते येण्यापूर्वी तुम्हाला काम करावेच लागणार आहे, ते म्हणजे PM किसान योजनेमध्ये काही त्रुटी असेल. आता निश्चितच मित्रांनो, काय त्रुटी असतात या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, याचा पण 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे. तो हप्ता येण्यापूर्वी तुम्हाला काही कामे सुद्धा करायची आहेत. म्हणजे PM किसान योजनेमध्ये काय जर त्रुटी निघाली तर ती दुरुस्त करणे गरजेचं आहे. ते पाहण्या अगोदर मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे, आपण आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. त्याचबरोबर या योजनेत काही नवीन नियम देखील लावण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचे प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण पाहू शकता, अधिकृत आपण जे आर्टिकल आहे तिथे आलो आहोत, अधिकृत वेबसाईटवर आलो आहोत आणि इथून तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. आता मित्रांनो, PM किसान योजनेमध्ये प्रमुख 3 कोणते प्रॉब्लेम असतात या संदर्भात थोडीशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीस असतं मित्रांनो EKYC चा प्रॉब्लेम. EKYC प्रॉब्लेम हा अनेक शेतकरी बांधवांना येत असतो आणि EKYC ज्यांनी केली नाही त्यांना थोडा प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, EKYC तुमची पूर्ण आहे का नाही हे पहा आणि ती EKYC प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, आता EKYC प्रक्रिया 2 प्रकारे करायची, त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. एक म्हणजे तुम्हाला OTP बेस्ड EKYC आणि बायोमेट्रिक आधारित EKYC असे 2 प्रकारच्या EKYC तुम्हाला करता येतात. आता बायोमेट्रिक म्हणजे काय आणि OTP म्हणजे काय? तर मित्रांनो, आधार कार्डला जर तुमच्या मोबाईल नंबर लिंक असेल तर एक निश्चित तुम्हाला घरबसल्या OTP बेस्ड EKYC प्रक्रिया अवेलेबल आहे आणि ती तुम्ही करू शकता. निश्चितच मित्रांनो, बायोमेट्रिक आधारित आणि OTP बेस्ड अशा दोन्ही प्रकारच्या EKYC तुम्ही पूर्ण करू शकता, जेणेकरून येणारा हप्ता 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. तर एकंदरीत मित्रांनो, आता 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, त्या अनुषंगाने पहिला प्रॉब्लेम दुरुस्त करणं गरजेचं आहे. मी पहिला प्रॉब्लेम सांगितला आहे, तो म्हणजे EKYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. ही प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारा योजना म्हणजे आता 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्या अगोदर तुम्हाला आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. हा प्रॉब्लेम फार गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे. हा प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे, कारण की हप्ता तुमच्या याच बँकेमध्ये जाणार आहे. म्हणजे कोणत्या तर आधार संलग्न बँकेमध्ये. आपण वरील स्क्रीनवर तुम्हाला समजून सांगत आहे मित्र, आधार संलग्न, कारण की आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आधार कार्डला बँक लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेचा स्टेटस काढायचं तर लँड सेडिंग स्टेटस यस आहे का नो हे पहा. यस असेल तर काय अडचण नाही, पण नो असेल तर थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या अनुषंगाने मित्रांनो, तुम्ही लँड सेडिंग स्टेटस सुद्धा दुरुस्त असणं गरजेचं आहे आणि आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. आपण तिसरा सुद्धा प्रॉब्लेम सांगला होता, लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम, हा सुद्धा प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे. आता हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी सांगितले तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. आता एक निश्चित मित्रांनो, दुसरं काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा सांगणार आहे. हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त केल्याच्या नंतर आता तिन्ही योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहेत. एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाच्या 2 योजना आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची 1 योजना आहे. तर एकंदरीत मित्रांनो, हे तिन्ही योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहेत आणि 3 योजना मी पुनर्शिदा सांगतो. PM किसान योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते, 2 योजना महाराष्ट्र सरकारकडून राबवली जातात, लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तर मित्रांनो, आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.